किती वाजलेत? मला जाग का नाही आली? अर्जुन कुठे गेलाय? गेला की काय तसाच ऑफिसला? अर्जुन गेला वाटतं ऑफिसला. अर्जुन, अरे तू ऑफिसला नाही गेलास होय? काय रे? नाही गेलो ना. इथे काय आहे, माझं भूत फिरतंय. हायला, एक मिनिट, मी इथे बेडवर कशी काय आले? मी तर खाली झोपले. अर्जुन, तुम्हाला बेडवर उचलून ठेवलंस की काय? स्वतःच्या हाताने? यू टच मी? ए, असं काय नाहीये. हे काय आहे, लहानपणी आम्हाला शिकवलंय, वाटेत एखादी गोष्ट पडली असेल तर नीट व्यवस्थित उचलून कपाटात ठेवायची असते. तू कपाटात मावली नसतीस ना, म्हणून कॉटवर ठेवली. एवढंच होतं ते. ते काय पण असू दे, पण मला लई भारी वाटतंय. म्हणजे तू मला स्वतःच्या हाताने असं उचलून पलंगावर ठेव. यू टच मी अर्जुन. मी का जागी नव्हते रे तेव्हा? किती छान वाटलं असतं मला. पण मला माहितीये तुला पण लई भारी वाटलंय अर्जुन. लाजला वाटत. सावे, टच मी. कचरा कचरा झाला सगळ्याचा. सगळ्या हातात निसटून गेले. त्या अर्जुनाने बरोबर बाण मारला ना आपल्याला ठेवले रथ हाकायला. बाळ्या बैलाट. असू दे रे, एवढ्याने काय होणार आहे बल्लू? शेवटी सगळी मालमत्ता सत्ता कोणाच्या झोळीत आहे? आपल्याच ना. ती सत्तान मालमत्ता घाल चुलीत. काय उपयोग आहे त्याचा? अख्खं गाव कुणाला डोके घेऊन नाचलं? अर्जुन्याला. गावाचा हिरो कोण झाला? अर्जुन्या. अरे हिरो कोण असायला पाहिजे? मी असायला पाहिजे ना. काही सूचना झाले आणि तुला सुचणार पण नाही. अरे अर्जुनाच्या वकील आल्या. सुरू करा. तुझी लायकी सुद्धा नाहीये त्याचं नाव घ्यायची. ताई, तुझी सुद्धा. अर्जुन समजूतदार आहे, कर्तृत्ववान आहे, लोकांच्या चुका पोटात घेणारा मुलगा आहे माझा. पोरगा नाही तो. रस्त्यावरची गाण आहे ती. मी तुझा पोरगा आहे. तुला आमचा मुलगा म्हणायची पण लाज वाटते रे. अख्ख्या गावासमोर लाचारी सिद्ध झालीये तुमची. माझ्या मुलानं पुन्हा एकदा तुमची जागा दाखवून दिलीये. काय ना, माणसाचं आडनाव काहीही असलं, त्याला जन्म देणारी माय कोणीही असली ना, तरी जे खरं सोनं असतं ना, ते मातीत टाका नाही तर धुळीत, ते चमकतच. आता पुन्हा एकदा सुरुवात झालीये माझ्या मुलाच्या विजयाची आणि तुम्हा सगळ्यांच्या पराभवाची. कारण माझा अर्जुन, माझा मुलगा खरा आहे. कृष्णाई, कृष्णाई,
एवढं सगळं केलं पण काय उपयोग आहे? शेवटी तो अर्जुन मोठा झालाच ना. मी असे शांत बसून राहणार आहात का? आता तरी काहीतरी करा. आपला मेन उद्देश सोडून आपण फालतूच्या गोष्टी मागे धावलं किंवा त्याला महत्व दिलं की असंच घडणार. फालतू गोष्टी? कोणत्या फालतू गोष्टी? तो अर्जुन आपल्या डोक्यावर नाचतोय आणि तिकडे गावात स्वतःचं नाव मोठं करतोय. ही गोष्ट फालतू वाटते तुम्हाला? विषय फक्त अर्जुनचा नाही, भीमाईचा सुद्धा आहे. आपल्याला अर्जुन बाबत जे काही समजले ते कितपत खरे का त्या खऱ्यामागे आणखी काहीतरी आहे हे बघायला नको का? हे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे या दोन मामा भाच्यांनी मोठा पराक्रम गाजवल्याचा आव्हानात हे सिद्ध केलं की अर्जुन या घरचा कुणीच नाहीये, तो भीमाईचा मुलगा नाहीये. ठीक आहे ना, उत्तम झालं. पण उगाच रोज रोज आपल्या पराक्रमाची टिमकी वाजवत राहण्यापेक्षा जर उलटा विचार केला असता आणि हे शोधून काढलं असतं की अर्जुन जर का भीमाईचा मुलगा नाहीये तर मग भीमाईचं खरं बाळ कोण होतं हे शोधलं असतं तर आपल्या सगळ्यांसाठीच ते चांगलं होतं ना. हो, पण ह्यात काय शोधायचंय आता? भीमाईचं ते जे कोणी बाळ होतं ते मारून टाकायला सांगितलं ना मोलकर्णीला बाळासाहेबांनी. मान्य आहे, सांगितलं. पण तुम्ही जसं ते शोधून काढलं तसं हे शोधून काढलं का शोधून की ती नोकराणी नेमकी कोण होती, कुठली होती, आता कुठं असते ती? तिनं भीमाईच्या मुलाला नेमकं मारून टाकलं का नाही मारून टाकलं? मारून टाकलं नसेल तर मग आता कुठे आहे ते मूल? मुळात ती नोकरानी जिवंत आहे का मेली हे घडलं का शोधून? नाही, कारण आमच्या डोळ्यासमोर ना ह्याच्या व्यतिरिक्त आणखी याहून जास्त महत्वाचे प्रश्न आहेत. कळते तुम्हाला? आणि आता त्यातलंच एक महत्वाचं काम करायला चाललोय आम्ही, जेणेकरून त्या अर्जुनची कालची विजयाची गुरमी उतरेल. मज्जा. हो अर्जुन साहेब, तुम्ही काय नशीब काढलंय मी आज. कुठं जायचंय तुम्हाला? या ना, बसा माझ्या रिक्षात बसा. नाही ठीक आहे. हो साहेब, काल 24 तास सायकल चालून जो जिगर दाखवला ना तुम्ही, फॅन झालो आपण तुमचा. या ना बसा माझ्या रिक्षात. हो साहेब, या ना ही रिक्षा पण तुमची फॅन झाली आहे. काय ग सोनी, बरोबर आहे ना? या ना बसा, या रिक्षाच्या खातीर तरी बसा. खरंच थँक्यू, पण जाईन मी. साहेब, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं, आम्हाला पण काहीतरी करू द्या तुमच्यासाठी. आणि तुम्हाला ह्या अशा अवस्थेत कसं सोडून जाऊ मी? या ना माझ्यासाठी, या बसा, या. हो बसा ना. कुठं जायचं? भांबरे फॅक्टरीत सोडा ना. देवच पावला आज.